नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाबासाहेब आंबेडकरांचा की जय, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंची जय, त्याचप्रमाणे देवा पाटील साहेबांची जय। आज आमची महाविकास आघाडीची जी टीम आहे, जे उमेदवार जे आहेत, बऱ्यापैकी आम्ही सर्वच जागा आम्ही या ठिकाणी आम्ही भरलेल्या आहेत आणि महाविकासाच्या आघाडीचे जे सर्वांचा एकोपा होऊनशी, कोणाची नाराजी न होता सर्वांची नाराजी दूर करूनशी विजयाच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व उमेदवारांनी आज अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। कामोठ्याचा विकास, सर्वांगीण विकास करण्यासाठी आज आम्ही सर्व महाविकास आघाडी आमची एकत्रित आलेली आहे। कारण कामोठ्याची जर आपण अवस्था बघितली तर खूप बिकट आहे। याच्यापासून लोकांना मुक्ती मिळण्यासाठी आज आम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे एक दिलाने लढणार आहेत आणि सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत। दिवा पाटील साहेब जे आहेत हे तुम्ही 12.5% जनक आहेत। दिवा पाटील साहेबांनी महिलांसाठी आरक्षण आणण्यासाठी महिलांसाठी विधेयक मांडला होता। दिवा पाटील यांचं या रायगडमध्ये खूप मोठा कार्य आहे आणि दिवा पाटलांच्याच मुले ही 12.5% आम्हाला जमीन मिळाली आणि या ठिकाणी ज्या वसाहत निर्माण झालेल्या आहेत, सर्वसामान्य गटातील जी जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे, या गरिबांना इथे घरं मिळालेली आहेत। त्याच्यामुळे दिवा पाटील साहेबांचा आज एअरपोर्ट आहे याच्यासाठी नाव लागायला पाहिजे, याच्यासाठी पण आम्ही सर्व प्रयत्न करणारच आहोत। पण दिवा पाटीलांचा मार्गदर्शन आदर्श आम्ही सतत पुढे ठेवणार आहोत, आमच्या डोळ्यासमोर ठेवणार आहेत, आमचे उमेदवार ठेवणार आहेत आणि दिवा पाटलांच्या आशीर्वादाने आमचे महाविकास आघाडी सर्व उमेदवार विजयी होणार आहेत। आज तुम्ही बघितलेलं आहे, महाविकास आघाडीमध्ये सर्वच पक्ष समाविष्ट झालेले आहेत आणि सर्व समाविष्ट पक्ष होत असताना, शिटा वाटप करत असताना, कोणती कटकट न होताना एकदम आनंदाने शिटा वाटप झालेले आहेत। याचा एकच मार्ग असा आहे की या ठिकाणी बदल घडवायचा आहे, बदल घडवून सत्ता महाविकास आघाडीचे आणायचे आहे। याच्यासाठी आमचे जे सर्व उमेदवार जे आमचे उभे आहेत हे एक दिलाने काम करतील, कोणाचा द्वेष करणार नाहीत आणि सर्वच्या सर्व आमचे विजयी या ठिकाणी विजय होणार।